येस. जय, काय झालं आतमध्ये? एवढा आनंद? काका, मला फायनली संधी मिळाली. सरांनी मला एक इंडिव्हिज्युअल असाइनमेंट दिली. आपले जुने क्लायंट्स परत आपल्या कंपनीकडे आणण्याची जबाबदारी आता माझी. अभिनंदन. काका, हे काम केलं ना तर मला प्रमोशन पण मिळेल. देव पावला रे बाबा, खरंच देव पावला. आणि जय, आमची ना खात्री आहे हे तू नक्की करू शकशील. प्रश्नच नाही. करेक्ट आहे तुमचं. जय, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जय, अदिती मॅडमना फारसा आनंद झालेला दिसत नाहीये तुला हे काम मिळाल्याचा. काय अदिती मॅडम, नाही एवढ्या उदास का? काय नाही. हो ना, मग जरा खरं खरं हसलात तर बरं होईल. म्हणजे तुम्हाला झालेला आनंद दाखवलात तर बरं वाटेल जायला पण जरा. रजनी, आदिती मॅडमलाही आनंद झालेला आहे. तसं असेल तर चांगलंच आहे. गुड. खरंच कठीण असतं रे जय, कठीण असतं. एक वेळ स्वतःला मिळालेलं यश माणूस पचवू शकतो, पण दुसऱ्याला मिळणारं यश पचवणं कठीण आहे बाबा. अभिनंदन जय. आलेच मी. जयला कसं सांगावं, त्यांनी नको ती कमिटमेंट दिली. जर पहिला क्लायंट परत नाही आला तर त्याला राजीनामा द्यावा लागेल आणि पहिले क्लायंट. मला या असल्या लोकांशी ओळख ठेवायची गरज वाटत नाही. असले लोक म्हणजे? असले म्हणजे स्वतःच्या अंगी काहीही कर्तृत्व नसताना दुसऱ्याचा शिडी म्हणून वापर करणार. तुम्हाला ज्याला ओळख दाखवायला लाज वाटते ना, त्याचेच एके दिवशी तुम्हाला पाय धरावे लागतील. लक्षात ठेवा. तुम्ही जे करताय ना त्याची माफी मागावी लागणार आहे एक दिवस तुम्हाला. लक्षात ठेवा. त्याला मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलं ना की बघा कसे दिवस पालटतील त्यांचे. कालच काका जयची बाजू घेऊन पप्पांना बरंच काही बोलून गेले. मग अशा वेळी जयनी त्यांच्या समोर जाणं म्हणजे सर, हे क्लायंट्स नक्की आपल्या कंपनी बरोबर पुन्हा असोसिएट होतील. फक्त मला बोलून दाखवू नका, काम करून दाखवा. सर, करून नाही दाखवलं ना तर इथून पुढे काहीच बोलणार नाही. राजीनामा देईन आणि निघून जा. त्यात जयनी सरांना दिलेली कमिटमेंट काय करू मी? हो, मी तुम्हाला ईमेल थ्रू सगळ्या डिटेल्स पाठवते. ओके. जय साहेब, तोंड गोड करा. तांगडे, कसला पेढा आहे? गुड न्यूज मिळाली ना तुमच्या नवीन जबाबदारीची. हो, पण मग मी पेढे मागवायला पाहिजेत. हे कोणी मागवलं? रजनी मॅडमने मागवले. हो, थँक्यू. छान. म्हणजे तू तुझ्या आनंदात मला सहभागी नाही करून घेतेस ना? नाही, तसं नाही म्हणायचं मला. तसंच आहे.
म्हणून तू थँक्स म्हणालास. काय तांगडे, कुठे लक्ष असतं तुझं? जुईला दे ना पेढा, तिचं पण तोंड गोड करायला पाहिजे ना. दे दे. थांब. घे. कॉंग्रॅट्स जय. थँक्यू. मी क्लायंट मीटिंगला जाऊन येते. भरली का जत्रा? हे घ्या जत्रेतले पेढे घ्या. काय? अहो जय सरांना साहेबांनी नवीन जबाबदारी दिली ना, त्या आनंदातले पेढे. अरे मग जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर मग मागवायचेत ना. मागवू तेव्हा पण मागवू, तेव्हा डबल मागवू. हो नवरे, आता जयने जबाबदारी घेतलीये ना, तर तो ती नक्की पूर्ण करेल. तोवर पेढा तर घ्या. घ्या. अगदी बरोबर. अरे आऊ, आलात तुम्ही? आणि अगदी योग्य वेळी आले ना. हे काय तांगडे, मला मिळणार नाहीये का पेढा? नाही नाही असं कसं. घ्या ना. घ्या घ्या घ्या. थँक्यू. मला खूप कौतुक वाटतंय जय तुझं, पण थोडी काळजी वाटतेय. म्हणजे असं की प्रत्येक हुशार मुलाच्या आईला हे पक्क माहित असतं की आपला मुलगा परीक्षेत छान पास होणार आहे, पण तरी मनात थोडीशी धाकधूक असते ना. तसं तुझ्यावर सोपवलेलं काम कठीण आहे, म्हणजे टास्कच आहे असं समज. हो मॅडम, सॉरी आऊ. माझी खात्री आहे तू ते उत्तम प्रकारे पार पाडशील. थँक्यू. आणि तसंही तुमची इच्छा आहे ना, आपल्या सगळ्या जुन्या क्लायंट्सनी आपल्याकडे परत यावं म्हणून. हां, सरांनी सांगितलं मला तसं, त्यामुळे मी प्रॉमिस करतो की असंच होईल. आपले सगळे जुने क्लायंट्स आपल्याकडे परत येते. पण खूप मेहनत घ्यावी लागेल. काय असतं ना, ही जुनी माणसं माझ्यासारखी, त्यांच्या आवडीनिवडी अशा फिक्स्ड असतात. आपल्या नव्या योजना, नवे विचार त्यांच्यासमोर मांडायचे, त्यांना कन्व्हिन्स करायचं, हे अवघड जाऊ शकतं. त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीनं डील करावं लागतं. म्हणून क्लायंटची सगळी माहिती नीट घे. तू एक काम कर, सगळे डिटेल्स घेऊन मला एकदा भेट, आपण सविस्तर बोल. हो नक्की नक्की. जर इकडे. अरे इकडे ये. बोला आऊ. हा पेढा माझ्यातर्फे तुला. बेस्ट ऑफ लक. अरे यशस्वी हो. थँक्यू मॅम. चला आता पेढे वाटपाचा कार्यक्रम झाला असेल तर जरा कामाला सुरुवात करा. हो हो. बर तांगडे, एक पेढा उत्तमासाठी ठेवून द्या. मीटिंग वरून आले की तिला द्यायला हवा. जय, तुझा पहिला क्लायंट कोण आहे? नाही माहित. आदिती मॅम डिटेल्स देणार. अच्छा, म्हणजे इथे आदिती मॅडम आहेतच का? त्या देणार आहेत का डिटेल्स? आहेत कुठे जागेवर? गायब झालाय आदिती मॅडम. काय म्हणालीस? काही नाही. जय, ते जुने क्लायंट्स, त्यांना कन्व्हिन्स करणं, ते अवघड असो किंवा नसो, पण इथे ऑफिसमध्ये माहिती मिळवण्यापासूनच तुझा स्ट्रगल सुरू झालाय, एवढं मात्र नक्की. काय करू ग मी रजनी तुझं? का सारखी तिला बोलत असतेस? कुणाला? आदितीला. अरे मी जयच्या स्ट्रगल बद्दल बोलतीये. मी कोणाचं नाव तरी घेतलं का? काय तांगडे, घेतलं का नाव कुणाचं? उगाचच आपलं काहीतरी. आता सगळ्यांना कळेल.
कोणाला क्रेडिट मिळायला पाहिजे, कोणाला लॅपटॉप मिळाला पाहिजे, कळे, सगळ्यांना कळे. कठीण आहे. कामाला लागा, कामाला लागा, चला. हॅलो. अरे उत्तम, लवकर आलीस तू आज. अगं मीटिंग अटकून कशी आले ते माझं मला माहित नाही, तर अख्खा दिवस तिथेच गेला असता. म्हणजे आजचं काम पेंडिंग आणि उद्या परत एक्स्ट्रा वर्क. काम काय ग, होतच राहतात. त्यासाठीच तर येतो आपण दिवसभर काम करायला. हो. बरं ऐक, त्याआधी हा पेढा घे. अरे वा, आज प्रसादात पेढा. हा, प्रसादाचा नाहीये, जयच्या नवीन कामाला सुरुवात झालीये ना म्हणून आणलाय. अरे वा. नंदिनी मॅडम, कोणी आणलेत ते पण सांगा. हो सांगते, रजनीने आणलेत. ऐकलं का, सांगितलं. हा, आणि आनंदाने आणलेत ते पण सांगा. ऐकलं मी. अगं पण काय म्हणाले ग सर त्याला? अगं आपले जुने क्लायंट्स आहेत ना, त्यांना पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना परत कंपनीकडे आणायचंय. ही सगळी जबाबदारी सरांनी जयवर सोपवली आहे. हो, चॅलेंजिंग आहे. चॅलेंज तर आहेच. गुड. पण आहे कुठे तो? आणि पहिला क्लायंट कोण आहे ग त्याचा? त्या डिटेल्स अदिती मॅडम देणार आहेत. त्या अदिती मॅडमना माहितीये. ओ, अदिती कोण आहे ग जयचा पहिला क्लायंट? अरे हो, आदिती हे विचारायचं राहिलं, त्याचा कोण आहे पहिला क्लायंट? तुला माहिती आहे? नाही, माझ्या ओळखीचा ना, कारण सगळ्यांची अकाउंट्स माझ्याचकडे. हो खरंय, जुने क्लायंट्स म्हणजे आऊंच्या ओळखीचे. सगळे क्लायंट जरा जास्तच कडक शिस्तीचे होते नाही? हो. बापरे. हो, तुमचं सगळ्यांचंच बरोबर आहे, पण ते क्लायंट नेमके कोण आहेत हे काही सांगितलं जात नाहीये. अदिती, सांगतेस ना? काय ग? नाही, अजून मी डिटेल्स नाही काढल्या. त्या काढल्या की मग जयरामला देईन. अच्छा, आम्हाला नाव सांगायचं नाहीये का? बर, एवढं काय अदिती? सांग ना. हो, सॉरी सॉरी सॉरी, सरांनी सांगितलंय का कोणाला नाव सांगू नको म्हणून? आदिती, सांग बाई एकदाचं नाव, म्हणजे तिच्या कानांना आराम मिळेल. नाहीतर तिच्या तोंडाचा पट्टा चालूच राहील. अरे हा आला, याला माहिती असेल. जय, तुला माहितीये तुझा पहिला क्लायंट कोण आहे ते? नाही, मलाही नाही माहिती. झालं. आदिती, आता तू याला सांग, याचा पहिला क्लायंट कोण आहे? कोणीतरी एडी मल्टीनॅशनल कंपनी आहे. एडी? हा, म्हणजे आपले काय नाव त्याचं तोंडावर आहे माझ्या. एडी? हो, पण नाव काय त्यांचं? अहो, त्याच नावाने फेमस आहेत ते. म्हणजे मला काही पर्सनल अनुभव नाही, पण जरा जास्त शिस्तीचा माणूस आहे. शिस्त कसली?
एडीएमचा मालक आहे ना, खरंच येडा आहे. पैशाचा गर्व आहे त्याला, आणि स्वतःच्या हिटलरशाहीला तो शिस्त मानतो, आणि त्याची शिस्त सगळ्यांनी फॉलो करावी असा त्याचा अट्टास असतो. शिस्तीचा माणूस. नाही तर एवढं सगळं सांगितल्यावर मला कळलंच हा कोण आहे ते. काय तुम्हाला नाव आठवलं? हो, अगं एडीच ते. एकदा मी त्यांच्याशी फोनवर बोलले होते. बाई गो, केवढा इगो आहे त्या माणसाला, बाप रे. मला म्हणाले, एकतर तुमचा नंबर माझ्याकडे नाही, तुम्ही 3-3 वेळा मला फोन केलात, मी ज्या अर्थी उचलला नाही त्या अर्थी तुम्ही मला मेसेज टाकायला हवा होता, तर तुम्ही फोन आणि फोन आणि फोनच करत राहिलात. मग शेवटी नाईलाजाने मला फोन उचलावा लागला. बरं, इतकं सगळं बोलून झाल्यावर मी काही बोलायच्या आत त्यांनी फोन कटच केला. मग त्यावेळी सांगितलेलं नाव लक्षात असेल ना तुमच्या? आता एवढं सगळं बोलल्यानंतर नाव बाई नाही लक्षात राहिलं माझ्या. हो, म्हणावं काय या माणसाला. तांगडे, तू एडी नावाच्या माणसाला कधीतरी चहा पाजला असशील ना? अहो, माझ्यासाठी सगळे साहेब, मी कशाला नाव विचारू? हा, पण ते एडी ना एकदम परफेक्शनिस्ट आहेत. इकडची काडी तिकडे गेलेली त्यांना चालत नाही. म्हणजे मी पर्सनली कधी इंटरॅक्ट नाही झाले, पण ऐकून आहे त्यांच्याबद्दल. सो जय, आता पूर्ण तयारी कर. हा, ऑल द बेस्ट. बरोबर आहे तिलोत्तमा, पण काम नीट करण्यासाठी आधी डिटेल्स मिळायला हव्या ना, आणि त्या द्यायला हव्यात. अदिती मॅडम, प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज तुमच्या टीममेटची जरा मदत करा. दुसऱ्यांची पण होऊ दे ना जरा प्रगती. चल उत्तमा, निघूया ना. आदिती, निघतेस ना ग? तुम्ही वा पुढे, मी निघते ना. बर. जय, चल रे. हा, चला. चलो, बाय बाय. जय, हं? सगळे गेले, तू निघतोयस ना? नाही, मला थोडा वेळ लागेल का? हे बघ ना, आपल्या टीमला हे काम दिलं होतं, आपण दोघांनीही करायचं राहून गेलं. जुई गेली, उगाच परत हे काम राहिलंय म्हणून आपल्या टीमला कोणी काही बोलायला नको. तू हो पुढे, मी हे करतो आणि मग येतो. हा, निघते, पण लवकर ये. ए अरे, ती अगं त्या क्लायंटच्या डिटेल्स काढल्यास की नाही? सॉरी, नाही काढल्या अजून. अरे, ती एवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? नाही, काही नाही. नक्की काही नाहीये? नाही, मला कळतंय तुझ्यावरही कामाचं ओझं खूप आहे, त्यामुळे गडबडीत डिटेल्स काढायच्या राहून गेल्या असतात. पण उद्या आठवणीने डिटेल्स काढ आणि मला दे. रजनी काही बोलली ना तुझ्या अगेन्स्ट? संताप येतो मला. तर काही करता येत नाही इतकंच, आणि त्यात त्या एडी बद्दल, त्या क्लायंट बद्दल इतकं ऐकलंय की आता टेन्शन यायला लागलंय मला. मला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन चालणार नाही. त्या क्लायंटचं नीट स्टडी करावाच लागेल. हे आदिती, मला जमेल ना ग? तर नाही जमलं तर सरांना सांगितल्याप्रमाणे राजीनामा द्यावा लागेल. जय, हा, लगेच टेन्शन घेऊ नकोस. ऍक्च्युली ना आदिती,
आऊंनी खूप विश्वास दाखवला माझ्यावर, त्यामुळे जरा जास्त दडपण आलं. हे मला या क्लायंटला परत आणायला जमेल की नाही? अरे तुला जमेल की नाही याबद्दल जराही शंका नाहीये माझ्या मनात. पण मी तुला आदित्य मॅडम गेलात अजून? नाही, बस निघतेच आहे मी. येते बर. येते जयराम. बाय बाय. सर तुम्हाला लेट होणार आहे का? हो रे, जरा काम पेंडिंग आहे. बरं मी तिकडला ऑर्डर घेतो, तुमचं होऊ द्या आरामात. हा नाही तिकडे तागडे हा कॉफी दे नाही. चालेल देतो. जयला आता कसं सांगावं हेच कळत नाहीये. त्यात त्याच्या कामातला उत्साह पाहून जास्तच काळजी वाटायला लागली मला. आपले पहिले क्लायंट हे आपले सासरे आहेत हे कळल्यावर तो कसा रिॲक्ट होईल. त्यांनी कितीही अडथळ्यांना सामोरं जायचं ठरवलं तरी ते पप्पा आहेत आणि मला माझे पप्पा चांगलेच माहिती. जयने काहीही केलं तरी त्यांचा इगो दुखावला जाणार. ते जयला असं सहजासहजी जिंकू देणार नाहीत.